नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो आहे आपल्या 30 डेज चॅलेंज सिरीजचं चॅलेंज नंबर 1 हे आज आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की 4 एप्रिल ते 10 एप्रिल याच्या दरम्यान मी तुम्हाला 7 दिवसांमध्ये सिलेबस कसा कव्हर करायचा याच्याबद्दल पार्ट 1 व्हिडिओ होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पार्ट 2. याच्यामध्ये आपल्याला 12चा 100% सिलेबस पुढच्या 10 दिवसांमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत आणि गॅरंटेड सांगतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक टाइम टेबल सजेस्ट केलं आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डे वाईज चॅप्टर डिस्ट्रीब्यूट करून दिले आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे जे आता मी जे तुम्हाला शेड्यूल देतोय आणि डे वाईज प्लॅन देतोय तो नक्की फॉलो करा. पुढचे 10 दिवस म्हणजेच काय 11 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान मी जेवढे शेड्यूल देतोय ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. डेफिनेटली 20 एप्रिलला आपण आपला 12चा जो सिलेबस आहे 100% सिलेबस कव्हर करतोय. हे आजच्या व्हिडिओचं मोटिव्ह असणार आहे. त्यामुळे जी चॅलेंज नंबर 1 दिलं होतं मागच्या 7 दिवसांमध्ये जेवढे चॅप्टर्स आपण कव्हर केलेत त्याचाच आता हा पुढचा पार्ट येतोय चॅलेंज नंबर 2. आणि आता जो 11चा जो पार्ट राहणार आहे तो मी काय करणार आहे ते 21 ते 25 एप्रिलच्या दरम्यान जेवढा 11चा सिलेबस आहे तो प्लस जे काही 12चा सिलेबसचे बॅकलॉग्स असतील ते आपण सगळे मिळून त्यामध्ये 21 ते 25 एप्रिलच्या दरम्यान कव्हर करणार आहोत. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. एंडिंगला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक मी बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. पहिलं म्हणजे काय तर 11 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून 11 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला डे वाईज मी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे सेपरेट चॅप्टर देतोय. मी तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतोय ते सांगतो. मी आता जे शेड्यूल देतोय ते का तुम्हाला पेजवरती लिहायचं आहे आणि ते तुमच्या स्टडी टेबल समोर चिकटवायचं आहे जेणेकरून डे वाईज मी चॅलेंज माझ्या ग्रुपवरती सुद्धा अपडेट करत असतो. यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा अपडेट करत असतो. त्यामुळे हे जे चॅलेंज देतोय हे तुम्ही उद्यापासून स्टार्ट करायचं आहे आणि बिलीव्ह मी जे हे विद्यार्थी 100% सिलेबसचं चॅलेंज कंप्लीट करतील डेफिनेटली स्कोर इम्प्रूव्हिंगला आणि सिलेबस कव्हरिंगमध्ये खूप मदत होणार. आता येतो डे वाईज प्लॅन. म्हणजे आता पहिलं म्हणजे काय 11 एप्रिल म्हणजेच गुरुवारी तुम्हाला कोणकोणते टार्गेट्स असले पाहिजेत. फिजिक्ससाठी टार्गेट ठेवलेला आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. हा फिजिक्सचं टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. केमिस्ट्रीमध्ये आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये इंटिग्रेशन. मी जेवढे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत ते सुरुवातीला घेतोय आणि जे काही लो वेटेज चॅप्टर्स आहेत ज्यांना खूप कमी वेळ लागेल ज्याचं वेटेज जे आहे तो लो आहे असे चॅप्टर्स मी एंडिंगमध्ये घेणार आहे. हे झालं पहिल्या दिवसाचं गुरुवारी 11 एप्रिलचं शेड्यूल. आता 12 एप्रिल शुक्रवारी तुमचे टार्गेट्स काय असले पाहिजेत तर फिजिक्ससाठी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्यानंतर केमिस्ट्रीसाठी आहे आयोनिक इक्विलिब्रिया आणि मॅथमॅटिक्ससाठी आहे डेफायनाइट इंटिग्रेशन. हे झालं 12 एप्रिलचं टार्गेट. आता येतो 13 एप्रिलचे टार्गेट्स आपले काय असणार आहेत. 13 एप्रिलला टार्गेट आहे फिजिक्समध्ये AC सर्किट्स आहे, त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये आहे ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन डेफायनाइट इंटिग्रेशन. हे झालं 13 एप्रिलचं आपलं टार्गेट. आता ही जी टार्गेट सांगतोय ना ही थोडी तुम्हाला काय टाइम कन्झ्युमिंग असू शकतात. त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगमध्ये ही टार्गेट पूर्ण कशी करायची आहेत याबद्दल सुद्धा सांगणार आहे. आता येतो 14 एप्रिल रविवारी. तर 14 एप्रिलचे आपले टार्गेट्स आहेत फिजिक्ससाठी स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया, केमिस्ट्रीसाठी आहे केमिकल कायनेटिक्स आणि मॅथमॅटिक्ससाठी आहे डिफरन्शियल इक्वेशन. आता जी सोमवारी टार्गेट आहेत म्हणजे 15 एप्रिलची जी टार्गेट्स आहेत 15 एप्रिलला फिजिक्सचं आहे ऑसिलेशन्स, त्यानंतर केमिस्ट्री आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आणि मॅथमॅटिक्स आहे मॅथमॅटिकल लॉजिक. त्यानंतर मंगळवारी 16 एप्रिलचे आपले टार्गेट्स कोणते आहेत तर 16 एप्रिलला आपलं फिजिक्सचं टार्गेट आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स हा चॅप्टर, त्यानंतर केमिस्ट्री आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स आणि मॅथमॅटिक्स आहे मॅट्रायसिस. पुढचा दिवस आहे 17 एप्रिल. 17 एप्रिलला बुधवारचे आपले टार्गेट्स आहेत फिजिक्ससाठी आहे करंट इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर केमिस्ट्रीसाठी आहे अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स आणि मॅथमॅटिक्ससाठी आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. त्यानंतर आहे गुरुवारी 18 एप्रिलचे टार्गेट्स. 18 एप्रिलचे टार्गेट्स हीच आहेत. फिजिक्ससाठी मी ठरवले की ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, त्यानंतर केमिस्ट्री आहे अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि मॅथमॅटिक्ससाठी आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर 19 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी आहेत 19 एप्रिलला फिजिक्ससाठी मॅग्नेटिक मटेरियल्स कंप्लीट करायचं आहे, केमिस्ट्रीसाठी इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्ससाठी आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर शनिवारी जो आपला एंडिंग दिवस आहे 20 एप्रिलला या एंडिंगच्या दिवसांमध्ये तुम्हाला काय असणार आहे फिजिक्ससाठी सेमीकंडक्टर डिव्हायसेस प्लस केमिस्ट्रीसाठी बायोमॉलिक्युल्स प्लस
ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री हे 2 चॅप्टर्स तुम्हाला केमिस्ट्रीचे त्या दिवशी कव्हर करायचे आहेत. आणि मॅथमॅटिक्ससाठी आहे लिनियर प्रोग्रामिंग. ही आहे 11 एप्रिल ते 20 एप्रिलच्या 10 दिवसांमध्ये 100% सिलेबस कंप्लीट करायचं चॅलेंज. जेणेकरून तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, मला वाटतं 3 एप्रिलला मी माझा व्हिडिओ रिलीज केला होता, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की पुढचे 7 दिवस म्हणजे आधीचं जे चॅलेंज होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय हाय वेटेज चॅप्टर दिले होते ते तुम्ही टार्गेट कंप्लीट करत आहात हे अजूम करून मी 20 एप्रिलला सांगितलं होतं की तुमचा सिलेबस 100% कंप्लीट केलेला असेल. आणि या 20 एप्रिलला जर तुम्ही हे चॅलेंज फॉलो केलं तर डेफिनेटली 100% 12चा सिलेबस कंप्लीट होणार आहे. मग 11चा सिलेबस कंप्लीट करायची सुद्धा जबाबदारी माझ्यावरती असेल. मी काय करेन, 21 ते 25 एप्रिलच्या दरम्यान जेवढे काही बॅकलॉग्स असतील 12चे प्लस 11चा जो सिलेबस आहे तो कमीत कमी वेळेमध्ये तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहे. आता तुमच्याकडून काय एक्सपेक्ट आहे तर तुम्ही ही चॅलेंज ऍक्सेप्ट करा. तुम्ही तुमचा बेस्ट देणं गरजेचं आहे. आता 20 दिवस राहिले आहेत आणि 20 दिवसांमध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल ना तर तुम्हाला एकतर झोपून देऊन अभ्यास करावा लागणार आहे. कारण का बाळांनो, एका मार्क्ससाठी कॉम्पिटिशन खूप आहे. याची जाणीव ज्यावेळी तुम्ही कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये याल ना त्यावेळी समजणार आहे. कारण का एका पर्सेंटाईलसाठी चांगली कॉलेजेस हातातून जातात. त्यामुळे आणि दुसरं, ज्या विद्यार्थ्यांना बोनस टिपमध्ये येण्याआधी ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन नक्की एनरोल करा. टोटल 25 फुल लेंथ टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे रजिस्ट्रेशन चालू आहे आणि जी मी गुढीपाडवा ऑफर काल आणि आज जी चालू आहे ती ऑफर एंड होणार आहे आज रात्री. त्या विद्यार्थ्यांना 20% डिस्काउंट 2 दिवसानिमित्त मी दिलेला आहे. भरपूर विद्यार्थी ऑलरेडी 500+ रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा या मॉक टेस्टमध्ये जरूर एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट गायडन्स मिळतो. प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल मेंटर दिला जातो. काहीही डाऊट असेल ना तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ही झाली पर्सनल मेंटरशिप. आता येतो बोनस टिपवरती. बोनस टिप तुमच्यासाठी हीच आहे की पहिली बोनस टिप म्हणजे काय, कोणताही चॅप्टर गिवअप करू नका की मला सॉल्व्ह होत नाहीत न्यूमरिकल्स. हे प्रॉब्लेम सगळ्या विद्यार्थ्यांना येतात असं नाही आहे, परंतु कोणत्याही चॅप्टरला गिवअप करायचं नाही. भले फिजिक्सचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह होते, ॲटलिस्ट त्याचं सोल्युशन बघा, ते परफेक्ट करा. कारण का न्यूमरिकल्स काही वेगळे येणार आहेत का, मुळीच नाही. जे PYQs आहेत तेच रिपीट होणार आहेत, फक्त व्हॅल्यू चेंज होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही चॅप्टरला गिवअप करायचं नाही. दुसरं, जे काही रिमेनिंग टॉपिक्स असतील बॅकलॉग म्हणजे काय, मी आता सांगितलं की टार्गेट्स हे तुमचे कंप्लीट आहेत. त्यामुळे जे बॅकलॉग असतील ते सुद्धा आपण पुढच्या नेक्स्ट 5 दिवसांमध्ये कंप्लीट करणार आहोत, 21 ते 25 एप्रिलच्या दरम्यान. थर्ड आहे, आता तुम्हाला सिलेबस कव्हरसोबत थोडा वेळ काय असू दे दिवसातला तो रिव्हिजनवरती देणं गरजेचं आहे. रिव्हिजन म्हणजेच काय, रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला इतकंच करायचं आहे, दिवसामध्ये जेवढा काही सिलेबस कव्हर केला असेल, जेवढे PYQs आहे फक्त 1 तासामध्ये नजरे घालून घ्यायचे. जास्त वेळ लागतच नाही तुम्हाला, फक्त एवढंच होईल की रिव्हिजनच्या तुम्ही टचमध्ये राहाल. कारण का मी विद्यार्थ्यांचा एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे, विद्यार्थी काय करतात तर पुढचा सिलेबस कव्हर करायच्या नादामध्ये मागचं खूप त्यांचं जर रिव्हिजन आहे ते मागे पडते. असं करू नका, कारण काही 20 दिवस राहिले आहेत ना, मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट द्यायचे आहेत. दुसरं, तुम्हाला रिव्हिजन खूप चांगलं करायचं आहे. आणि थर्ड आणि सगळ्यात गरजेचं म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून ही जी पुढचं 10 डेज चॅलेंज आज देतोय ते कंप्लीट करा. 100% सिलेबस आपण 20 एप्रिलला कंप्लीट करू, याची जबाबदारी माझी असेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि कमेंट्समध्ये मला इतकंच सांगायचं आहे की तुमचा किती टक्के सिलेबस कव्हर झालाय हे मला तुमच्याकडून कमेंट्समध्ये हवं आहे. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.